नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद के बाहर शांतिपूर्ण धरना, भटक्या पशुओं के लिए स्मशान भूमि की मांग ने पकड़ा जोर। अंबरनाथ शहर में भटक्या और पालतू कुत्तों के मृत्यु पश्चात सम्मानजनक अंतिम संस्कार के लिए स्वतंत्र स्मशान भूमि या दफन भूमि उपलब्ध कराने की मांग को लेकर एक बार फिर प्रशासन के सामने गंभीर मुद्दा उठाया गया। यश मल्लेश जगले नामक नागरिक ने अंबरनाथ नगर परिषद के मुख्य द्वार के बाहर बैठकर शांतिपूर्ण तरीके से धरना दिया और अपनी मांग प्रशासन तक पहुंचाई। सूत्रों के अनुसार नागरिक ने नगर परिषद के प्रवेश द्वार पर बैठकर स्पष्ट रूप से कहा कि शहर में लंबे समय से भटक्या और पालतू पशुओं के अंतिम संस्कार के लिए कोई अधिकृत स्थान उपलब्ध नहीं है। इसके कारण कई बार मृत पशुओं के शवों का निपटान असुरक्षित और अस्वच्छ तरीके से करना पड़ता है, जिससे न केवल स्वच्छता पर असर पड़ता है बल्कि सामाजिक संवेदनशीलता भी आहत होती है। ध्यान दे रहे यश मल्लेश जगले ने कहा कि उन्होंने इस विषय पर पहले भी अप्रैल 2025 में लिखित निवेदन देकर प्रशासन से कार्रवाई की मांग की थी और अब वे धरना इसलिए दे रहे हैं क्योंकि अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया। इसी कारण उन्हें दोबारा नगर परिषद के बाहर आकर शांतिपूर्ण तरीके से अपनी बात रखनी पड़ी। उन्होंने कहा कि भटक्या और पालतू पशु भी जीवित प्राणी हैं। उनके जीवन के साथ साथ उनके मृत्यु पश्चात सम्मान की भी जिम्मेदारी समाज और प्रशासन की है। शहर में अगर इनके लिए अलग स्मशान भूमि या दफन भूमि बनाई जाती है तो इससे स्वच्छता भी बनी रहेगी और लोगों की भावनाओं का सम्मान भी होगा। नागरिक ने आगे यह भी कहा कि अंबरनाथ जैसे विकसित हो रहे शहर में ऐसी मूलभूत व्यवस्था का अभाव चिंता का विषय है। यह केवल पशुओं का मुद्दा नहीं है बल्कि यह शहर की व्यवस्था, स्वास्थ्य और मानवीय दृष्टिकोण से जुड़ा गंभीर विषय है। इस शांतिपूर्ण धरने के दौरान उन्होंने प्रशासन से यह भी अपील की कि नगर परिषद इस विषय को प्राथमिकता देकर जल्द से जल्द उचित स्थान चिन्हित कर भटक्या एवं पालतू पशुओं के लिए अलग स्मशान भूमि या दफन भूमि की सुविधा उपलब्ध कराए। धरने के बाद यह मुद्दा एक बार फिर चर्चा में आ गया है और स्थानीय नागरिकों की नजरें अब नगर परिषद की आगामी कार्रवाई पर टिकी हुई है। अरे मी पत्र द्यायला आलो तर पत्रामध्ये काय ते निवेदन तरी वाचा। जसं मी नगरपालिका काय आहे पत्रामध्ये फक्त स्मशानभूमी भटकेसाठी आणि स्वतः कुत्रा मेलेला आहे। काय सांगतोय आमच्या भटक्या प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधून देणार विनंती। अगं मी फक्त 4 महिन्याचा छोटासा एक भटका कुत्रा आहे, अजून या जगातील नीट पाहायला शिकलो पण नव्हतो। आईचा काळजाचा तुकडा रस्त्यावरचा छोट्या पाळीव गाडी धावत होते तरी पण मी वाचलो, पण मी कुठे मेलो? रस्त्यावरतीच। आणि मला साईडला कुठेतरी फेकून दिलं असतं, त्याच्याने दुर्गंधी वास येतो। मग तेव्हा स्वच्छता कुठे गेलं? प्रधानमंत्री स्वच्छता अभियान राबवत होते, कुठे गेलं? त्याच्यावरती नगरपालिका बजेट काढते, ते कुठे गेलं? जर याला आतमध्ये जायचा अधिकार नाहीये तर मग यांचा पैसे निघतात ना, नगरपालिका पैसे टेंडर काढते। हो ते सगळे मॅडम मी बोलतो तुम्हाला, तुम्ही जर आता बघितलं नाही फक्त मशीनवरती दिसते पंची केलेले, आतमध्ये हेच नसते। मी गेल्या 1.5 वर्षापासून मुख्य प्राण्यांसाठी एक स्मशानभूमी मागणी करत आहोत। हे मी खासदार साहेबांना दिलं, श्रीकांत शिंदे साहेबांना, मग बालाजी किनीकर साहेबांना दिलं, मग राज्याचे उपमुख्यमंत्री 9 ऑगस्टला जेव्हा इकडे कोर्टाचं उद्घाटन करायला आलेलं चिखलोली कोर्टाचा, तेव्हा देखील मी त्यांना विनंती केलेलं पत्राद्वारे। त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, तरी आतापर्यंत 1 वर्ष झालं काहीच भेटलं नाही मला त्याच्यातून। काय पुरावा नाही, कधी बोलवलं नाही, काय चर्चा झाली नाही। इव्हन नंतर मी परत दिलं त्यांना की किती खर्च जातो, एक 18 ते 20 लाखाचा खर्च जातो यांना स्मशानभूमी उभारण्याकरिता। त्याच्यानंतर पण काय आलं नाही, तर आज मी स्वतः त्यांना आणलंय की बाबा अजून एक पत्र द्यायला आलो, मी काहीच करत नाही। काय आणलेलं आहे? हे 4 महिन्याचा एक श्वान आहे, म्हणजे कुत्रा आहे हा 4 महिन्याचा, आणि हा रस्त्यावरतीच मेला। आणि याला ट्रीटमेंटसाठी पण मी अर्ज केलेला, तर तिकडे ट्रीटमेंट होत नाही, ते सांगतात ट्रीटमेंट होत नाही, आमच्याकडे फक्त नसबंदी होते, दुसरं काहीच नाही। मग हे नेमकं याच्यासाठी कोण आहे, याची जबाबदार कोण घेणार आहे? का प्राण्यांना अंबरनाथ मध्ये राहायची जागा नाहीये का अधिकारच नाहीये?
पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. फक्त मला एवढी फक्त मी विनंती द्यायला आलोय. फक्त एक विनंती देतोय माझ्याकडनं एक आहे आणि एक श्वानाकडनं आहे, एक कुत्र्याकडनं पण एक विनंती आहे. फक्त मला ते देऊ द्या आणि मला इकडनं जाऊ द्या. मला काहीच नाही पाहिजे. आता कोणाला भेटायला आले? मला मुख्य अधिकारी साहेबांना भेटेल. दुसरे कोणी अधिकारी आले नाही का? नाही नाही, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, पत्रव्यवहार झाले, त्यांचा काही रिस्पॉन्स नसतो. का रिस्पॉन्स नसतो? त्या एसी मध्ये बसतात म्हणून. बाकी मला काहीच नाही, मला कोणाशी नाही. फक्त मुख्य अधिकाऱ्यांशी भेटायचं, पत्र लिहायचं. जर मुख्य अधिकारी नाही भेटले तर काय करायचं? मुख्य अधिकारी नाही भेटला तर इकडे झोपून जातो सर. काय होतं? जर सोमवारच्या दिवशी दुपारच्या वेळी जर सामान्य माणसाला मुख्य अधिकारी भेटत असेल तर नगरपालिका एकच शोरूम आहे एसीचं का मॉल बनवलंय हे नेमकं तर कळलं पाहिजे का नाही? जर नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी नाही तर कुठे गेले ते हालच्या रजिस्टर वरती नोंद पाहिजे ते तरी सांगा. मग आम्ही तिकडे जाऊन भेटतो साईट विजिट वरती. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.